नमस्कार सर्वांचं पवनराज 1972 या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जी स्त्री होती त्या स्त्रीचा आदर कशा प्रकारे होता आणि तिची सुरक्षा कशी होती आणि आता आपण एवढं विकसित झालेल्या महाराष्ट्रातली भारतातली स्त्री कशी आहे आणि तिची सुरक्षा कशी आहे आणि तिचा आदर कशा प्रकारे केला जातो हा यामधला फरक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला एक किस्सा आणि एक इतिहास तर तुम्हाला माहितीच असेल, ते म्हणजे रांझ्याचा पाटील। हा रांझ्याच्या पाटलाचा इतिहास तुम्हाला माहित असेल, पण पुन्हा सांगण्याचा योग येतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्या रांझ्याच्या पाटलाने जे गुन्हा केला होता त्याला ताबडतोबपणे अशी शिक्षा भेटली होती की परत कोणी ते गुन्हा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, डोक्यामध्ये विचार सुद्धा ते आणला नाही। तो रांझ्याचा पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एका गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अन्याय केला, अत्याचार केला, तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडते आणि छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या काही क्षणात आपल्या मावळ्याला आदेश देतात त्या रांझ्याच्या पाटलाला मजा पुढे हजर करा। रांझ्याच्या पाटलाला आणलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याला शिक्षा अशी देतात की प्रत्येक जण विचार करतच राहिला। छत्रपती शिवाजी महाराज त्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंग बनवून चौकात टांगायला सांगतात, येणारा जाणारा बघत जाईल आणि परत कधी असा गुन्हा करण्याचा विचार सुद्धा करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंग बनवलं आणि चौकात टांगलं, परत कोणी स्त्रीकडे वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही। बलात्कार तर बाजूलाच राहिला, छेडछाड तर बाजूलाच राहिली, पण शिक्षा अशी जब्बर दिली की परत कोणाच्या डोक्यात सुद्धा आलं नाही। न्याय कसा असते, शिक्षा कशी असते ते जर माहित करून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वराज्यात जावं लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचवावा लागेल। आता आपण एवढे विकसित झालो, पावला कॅमेरा, एवढे सिक्युरिटी, एवढे पोलीस असताना सुद्धा दुसऱ्या डोळ्या आई बहिणीचा बलात्कार केला जातो, दुसऱ्या डोळ्या आई बहिणीचं अपहरण केलं जातो, एखाद्या तरुणीसोबत प्रेम केलं जातं, तिच्यासोबत राहिलं जातं, तिच्यासोबत शारीरिक संबंध केले जातात आणि मन भरल्यानंतर तिचे तुकडे करून सुटकेस मध्ये भरून जंगलात फेकलं जातं आणि जे करून केस उघडकीस आली, वयाच्या 20 ते 21 वर्षी त्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिला न्याय भेटते वयाच्या 70 ते 75 वर्षाला। वारे न्याय व्यवस्था। आणि इकडे आपण नारे मारतो, भारताचा विकास होत आहे, महाराष्ट्राचा विकास होत आहे। काय केवळ विकास होत आहे? विकास कोणाचा होत आहे? जे खुर्चीवर बसून आहेत त्यांचा विकास होत आहे। अरे एखादा जर व्यक्ती अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला तर त्याला हलहल करून मारलं जातं, एखाद्या मुलीवर अत्याचार होतो आणि तिला न्याय भेटण्यासाठी कोर्टामध्ये 1000 चक्रा मारावे लागतात। विकास कोणाचा होतो? कोणाचा विकास होतो? ज्या दिवशी इथला शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवून विकू शकेल, ज्या दिवशी माझी आई बहीण असो किंवा तुमची आई बहीण असो 24 तासामध्ये केव्हाही घराच्या बाहेर पडली आणि सही सलामत आपल्या घराला वापस आली, त्या दिवशी आपल्या भारताचा विकास झाला, त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला। आणि हे जर करायचं असेल तर तुम्हा आम्हाला स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्हा आम्हाला शिवचरित्र वाचवावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात ठेवून स्वराज्य निर्माण करावं लागेल, तरच आपल्या भारताचा विकास होईल, तरच आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल। तुमचं मत काय म्हणते नक्की कमेंट मध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।